नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने खासगी हॉटेल, कॅफे, लॉज तसेच इतर अवैध धंद्यांवर व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करून 3,17,000 रुपयांचा मुद्देमाल व दंड वसूल केलाय, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली। नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या निर्भया पथकाने पोलीस स्टेशन हद्दीमधील वारुळवाडी येथील म्युझिक कॅफे व नारायणगाव येथील कॅफे कॅपिटल नावाच्या 2 कॅफेमध्ये शालेय मुले-मुली अश्लील चाळे करताना आढळून आल्याने या कॅफे चालकांवर नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय। याचप्रमाणे धनगरवाडी येथील नक्षत्र लॉज मधील रजिस्टर मेंटेन नसल्याच्या कारणावरून लॉज चालकावर नारायणगाव निर्भया पथकाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे। याबरोबरच नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व लॉजिंग रिसॉर्ट चालक मालक यांची पोलीस स्टेशनमध्ये बैठक घेऊन लॉजिंग रिसॉर्ट चालवताना हॉटेल तथा लॉजिंग मध्ये कोणताही अवैध व्यवसाय चालणार नाही, अल्पवयीन मुलांना प्रवेश देणार नाही, येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे रजिस्टरमध्ये रेकॉर्ड मेंटेन करावे, प्रत्येक हॉटेल लॉजमध्ये सीसीटीव्ही बसवावेत अशा प्रकारच्या सूचना देऊन संबंधितांना नोटीस देण्यात आल्यात। निर्भया पथकामार्फत नारायणगाव वारुळवाडी परिसरात शाळा व कॉलेज असलेल्या ठिकाणी 225 रोड रोमियांवरती मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करत त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्यात आला आहे। नारायणगाव व आजूबाजूच्या नागरिकांना देखील परळ जिल्ह्यातून व परराज्यातून आलेल्या भाडेकरूंची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला देण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी, पाहूयात।